नमस्कार मित्रो, मी अनिल टेकाळे। आज आम्ही यावल या एरियामध्ये टेंभुर्णी या गावामध्ये आलेलो आहे। एक प्रगतशील शेतकरी विजूभाऊ भंगाळे यांनी हे केडी आपल्या धन्वंतीचं टेक्निक वापरून हे बाग तयार केलेला आहे आणि त्यांनी कसं कसं वापरलं आणि त्यांना या बागामध्ये काय काय फायदा झाला आपण त्यांच्याकडून रूबेरू जाणून घेऊ। भाऊ नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा विजूभाऊ। माझं नाव विजय शालिक भंगाळे, डांबोर्णी, राणा डांबोर्णी, तालुका यावल, जिल्हा जळगाव। बरं दादा तुमचं? भरत शालिक भंगाळे, राणा डांबोर्णी, तालुका यावल, जिल्हा जळगाव। बरं भंगाळ साहेब, हे तुम्ही धन्वंतरीचं RPS 76 आणि बॅक्टोरीज सायलगार्ड या बागाला वापरलेलं आहे बरोबर? तर कसं कसं वापरलं थोडं सांगा बरं शेतकऱ्यांना। 2 वेळा मी ड्रिचिंग केलं बरं आणि 2 वेळा ठिबक मधून सोडलेलं आहे। बरं म्हणजे RPS 76 2 खेप 76 आणि बॅक्टोरीज। बरं म्हणजे बॅक्टोरीज एकदा तुम्ही पहिले 3 ते 3.5 महिने असताना एकदा वापरलेला आहे। 3 महिन्याचा होता तेव्हा एकदा वापरलं बॅक्टोरीज आणि निसोडणं झाली तेव्हा एक वेळा वापरलं। म्हणजे एक 2 खेप बॅक्टोरीज वापरलेली हो, आहे हो। आणि आतापर्यंत 4 खेप तुम्ही ना RPS 76 वापरलेला आहे बरोबर। आणि एकदा बेन प्रक्रिया केलेली आहे बरोबर? बरं मग या बागामध्ये तुमच्या हिशोबाने काय काय फरक दिसून आला तुम्हाला? क्वालिटी आणि शायनिंग जबरदस्त आली आहे आणि क्वालिटी आणि नंबर वादा चांगला झाला आणि हे केळाची साईज आहे बघा। एकदम बघा काय गोलाई झाली तयार आणि हाईट गीट। हां बोला बोला। आणि एक मटेरियल विदाउट केमिकल वापरलेलं आहे, सर्व पूर्ण सेंद्रिय खत वापरलेले आहे। म्हणजे याला कुठलंही रासायनिक नाही? नाही, क्या बात आहे। कुठलेही काही आम्ही रासायनिक केमिकल वापरलेलं नाहीये, फक्त ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी आहे। ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी आहे। बरं अदर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील दादा? लोकांनी हे ऑर्गॅनिकच वापरलं पाहिजे, तरच आपली जमिनीचं पोत चांगला राहील, हेच आपलं म्हणणं आहे। बरोबर। दादा तुमचं नाव? सुरेश कडू। बरं मग याच्याबद्दल तुम्हाला माहिती कोणी दिली होती RPS 76 यांनी बॅक्टरीज बद्दल? चौधरी साहेबांनी। चौधरी साहेबांनी। बरोबर बरोबर। आणि सगळा सारखा आलेला आहे बघा, तुम्ही सर्व शेत बघू शकता। यस यस यस। आणि बुंद्याची जर साईज बघितली तर पूर्ण क्या बात आहे। थोडक्यामध्ये ते म्हणाले पुढे काय तो बुंदा, काय तो घड, काय तो वादा। बरं मग आतापर्यंत जो काही तुम्हाला या RPS 76 आणि बॅक्टरीचा रिझल्ट आलेला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे? हो, यस। ठीक आहे। जय धन्वंतरी। जय धन्वंतरी।